कशी वाटली फ्रॉक? सुंदर आहे ना? तर नमस्कार मंडळी, मी मिताली समर्थाच डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज या पॅरट पैठणी साडीपासून मी तुम्हाला ही सुंदरशी फ्रॉक बनवायला शिकवणार आहे. सुरुवातीला आपण साडीचा पदर कट करून घेऊयात. पदर आणि पीस आपण दोन्ही कट करून घेतले. आता आपण अस्तरचं कटिंगमध्ये पहिला टॉप कट करून घेऊयात. आपली उंची आहे 7 अधिक 1 8 इंचावर आपण कट करून घेऊयात. आता आपण हे डबलमध्ये आहे तर याला आपण 4 पदरी करून घेऊयात आणि याच्यावर आता आपण टॉपचं कटिंग करून घेतोय. आपण शोल्डर टाकतोय 3.5 इंचावर, मुंडा टाकतोय 4 इंचावर. आपली छाती आहे 19 तर आपण छातीचा चौथा म्हणजे 4.5 इंचावर टाकलेला आहे आणि 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन सोडलेला आहे. आपला जेवढी छाती आहे तेवढंच आपण कमरेचा सुद्धा भाग घेतोय. आता हे कट करून घेऊयात. पुढचा आणि मागचा भाग दोन्ही आपण संगती कट करणार आहोत. आता आपले कट करून झाले. आता आपली वरची डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी आहे, त्यासाठी मी 1.5 इंचावर मार्किंग करते आणि वर 1.5 इंच गळा रुंदी देते. अशा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने तुम्हाला गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. आता वर जे आपण 1.5 इंच कट केले तिथे आपण साडीच्या काठाचा तुकडा लावणार आहोत. आता हे आपलं अस्तरचं कटिंग झालंय. आता आपण सुरुवातीला पुढच्या बाजूला आपण पदर लावणार आहे. तर पदराच्या बाजूला जी डिझाईन तुम्हाला चांगली वाटते ती ठेवून अस्तर त्याच्यावर ठेवून कट करून घ्यायचं आहे. मला हा पॅरोट सेंटरला हवा होता, मी त्यासाठी या पॅरोटवर असा कपडा अस्तर ठेवून कट करून घेतलाय. तुम्हाला यातली कोणती जी डिझाईन आवडेल तिथे तुम्ही हा फ्रंटचा कपडा ठेवून कट करू शकता. आता आपला फ्रंट कट करून झाला आहे. आपण आता बॅकला प्लेनच ठेवणार आहोत. आता आपण जो साडीचा कपडा आहे त्याच्यावर आपण घेर कट करणार आहोत. आता आपण हे सगळं जे बसवलेलं आहे, हे 0 ते 6 महिन्याच्या मुलीचं फ्रॉक आहे. तर हे जे फ्रॉक आहे ते आपण 1 मीटर कपड्यामध्ये कसं बसवायचं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही जे अस्तरचा टॉप कट केला त्यातून राहिलेल्या कपड्यामध्ये आपण पूर्ण जो आहे त्याच्यात घेर कट करणार आहे. तर आपली घेरची उंची होती 10 इंच +1 11 इंचावर आपण मार्किंग करून कट करून घेतला आहे कपडा. सेम तेवढाच आपण जेवढा अस्तर आहे तेवढाच आपण मेन फॅब्रिक कट करून घेणार आहोत. तर आपण हे जे फ्रॉकीला काठ वापरणार आहोत तर काठावर काठ ठेवून असं आपल्याला उलट्या बाजूला कट करून घ्यायचं आहे. 0 ते 6 महिन्याच्या मुलीसाठीचं फ्रॉक हे 1 मीटर कपड्यामध्ये सहज बसून जातं. आता मी जे टॉपला कपडा वापरला होता तो सोडून जो माझा अस्तर शिल्लक होता त्याच्यामध्ये मी जेवढा होईल तेवढा घेर बसवलाय. आता आपले हे पुढची बाजू आणि घेर कट करून झालाय. आता येथे जे वरच्या साईडला कपडा शिल्लक होता तिथे आपण आता मागची बाजू कट करून घेणार आहोत. आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे तेवढ्यावरच आपण घडी घालतोय आणि आता ही मागची बाजू ठेवून कट करून घेणार आहोत. 0 ते 6 महिन्याच्या मुलीला बॅक साईडला आपण जास्त काही हुक वगैरे लावणार नाही, कारण हे बाळ असं झोपून असतं नेहमी. त्यासाठी मागच्या बाजूला त्याला काही लावलं तर टोचण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण डायरेक्ट वरून घालू शकतो फ्रॉक. त्यासाठी बॅक साईडला आपण कोणतंही हुक वगैरे लावणार नाही आहे. आता मी इथे एक चौकोनी कपडा कट करून घेतला आहे. 6 बाय 8चा हा तुकडा आहे. एकावर एक डबल असा चौकोनी कपडा घेतला आहे मी. आता हे वरचे 2 बंद कट करून घेतलेत मी. आता हे सेपरेट करून घेते आणि त्याचं एक साईडला शिवून घेते. आता हे शिवून झाल्यानंतर मी पलटी करून घेते आहे. व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे. आता याची शिलाई आहे ती मी सेंटरला आणते का तर ती दिसू नये म्हणून. आता याच्यावर आपण साडीच्या काठाचा तुकडा आहे तो डिझाईनसाठी लावणार आहोत, ज्याने आपले बंद जे शोल्डरच्या साईडला आपण जे बंद लावणार आहे ते खूप ॲक्टिव्ह दिसेल. आता खालच्या बाजूला आपल्याला 2-2 चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. चारी बाजूला 2-2 अशा आपण चुन्या टाकून घेतलेत. आता हे आपले शोल्डरच्या साईडचे दोन्ही बंद तयार आहेत. आता आपण पुढचा भाग घेऊयात. आधी आपण अस्तर ठेवणार आहे, खालच्या साईडला अस्तर ठेवणार आहे. हे आपले दोन्ही भाग आहेत पुढचा आणि मागचा. आधी आपण पुढचा तयार करून घेऊयात.
आधी आपण अस्तर ठेवणार आहे, त्याच्यावर आपण उलट्या बाजूला सरळ बाजू असं ठेवून जे बंद आहे ते वर सरळ घेणार आहोत आणि सरळवर आपला जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ ठेवणार आहोत आणि वरच्या बाजूला स्टिच करून घेणार आहोत. मुंडा आणि नेक दोन्ही आपण स्टिच करतोय. आता स्टिच करून झाल्यानंतर नॉच मारून घ्यायचे आपल्याला, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगलं येईल. तुम्ही बघू शकता खूप चांगला फ्रंट आपला तयार झालेला आहे. आता सेम आपण पहिल्यांदा अस्तर घेतोय, त्याच्यावर हे आपण बंद ठेवतोय. सरळ वर उलटी बाजू ठेवणार आहोत, त्याच्यामुळे सरळ बाजू वर येईल. मग त्या वरच्या सरळ बाजूवर आपली कापडाची सरळ बाजू ठेवणार आहोत आणि स्टिच करून घेणार आहोत. आता याला पण आपण नॉच मारून घेतोय आणि पलटवून घेतोय. आता हा आपला वरचा टॉप तयार झालेला आहे सुंदर असा. तुम्ही बघू शकताय खूप छान असा पैठणी कापडाचा फ्रॉक होतात साडीपासून. आता आपण याला खालचा घेर लावून घेऊयात. आता आपले 4 पदरीमध्ये घेर आहेत, 2 अस्तर आहेत आणि 2 मेन फॅब्रिक आहे म्हणजे साडीचा आहे. तर सुरुवातीला आपण पुढच्या बाजूला घेऊया. पुढच्या बाजूला आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मेन मी घेराला सुद्धा सेंटर काढून घेतला आहे. हा जो घेर आहे तो सरळ वर सरळ ठेवायचा आहे आणि किनारीवर आपल्याला एक किनार ठेवायची आहे, सेंटरवर सेंटर ठेवायचे आणि मधी जेवढा कपडा शिल्लक आहे त्याच्या आपल्याला व्यवस्थित चुन्या टाकायच्या आहेत. मी ज्या पद्धतीने दाखवल्यात त्या पद्धतीने जर तुम्ही चुन्या टाकल्या तर तुमच्या चुन्या ह्या कमी जास्त होणार नाहीत. सेंटर काढल्यामुळे एकसारख्या सगळीकडे चुन्या होतात, त्यामुळे आठवणीने सेंटर काढूनच तुम्ही मी जसं दाखवते त्या पद्धतीने घेर जोडला तर तुमचा घेर दिसायला खूप छान दिसेल. आता आपण अस्तरच्या बाजूवर दुसरी अस्तरची बाजू स्टिच करणार आहोत. सेम मी सांगितलं त्या पद्धतीने किनारीवर किनार ठेवून सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे आणि जेवढा मध्ये कपडा शिल्लक आहे तेवढ्या आपल्याला मध्ये सेंटरला चुन्या पाडून घ्यायचेत. या बाजूला पण मी सेम तसं करून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, मी अस्तर एका साईडला लावलं आणि मेन फॅब्रिक एका साईडला. त्याचं रिझन मी तुम्हाला आता सांगते. तुम्ही जर कपडा लावला म्हणजे घेर अटॅच केला तर वर तुम्हाला कोणतीही शिलाई दिसणार नाही. ही जी शिलाई आहे ती आतल्या बाजूला हाईड झालेली आहे, लपलेली आहे. वरच्या बाजूला कोणतीही शिलाई राहणार नाही, त्यामुळे तुमचा साडीचा कपडा उकसणार वगैरे नाही. बॅक साईडला सेम करायचे आपल्याला. सेंटर काढून घ्यायचा आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे. किनारीवर किनार ठेवायची आणि मधला पूर्ण जो कपडा आहे शिल्लक राहिलेला त्याच्या पूर्ण आपल्याला चुन्या ॲडजस्ट करून घ्यायचेत. 1-1 इंचावर आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत. फक्त 1 मीटर कापडामध्ये सुंदर असा घेरदार फ्रॉक तयार होतो. तुम्ही बघू शकता ही खालची बाजू आहे, ही वरची बाजू आहे आणि आपली शिलाईची बाजू आतमध्ये हाईड झालेली आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं ओव्हर लॉक करण्याची इथे गरज नाही. तुम्ही म्हणजे पूर्ण फ्रॉकीची फिनिशिंग बघू शकता. कुठेही शिलाई तुम्हाला वर आलेली दिसणार नाही आणि शिलाई अशी पूर्ण हाईड असते, त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हर लॉक करण्याची कसलीच गरज पडत नाही आणि ही फ्रॉक बाळाला कुठेही टोचत वगैरे नाही. आता आपण फिटिंग मारून घेऊया. फिटिंग मारून घेताना आधी आपण फ्रॉक पूर्ण सरळ करून घ्यायची आहे आणि सरळवर पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला फ्रॉक उलटी करायची आहे आणि आता याला फिटिंगची शिलाई मारणार आहोत. याच्यामुळे काय होईल, आपला जो साईडचा धागा दोऱ्याचा जो कपडा होता तो आतमध्ये पूर्ण हाईड होऊन जाईल. इथे पण आपल्याला साईडला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. कमरेला ॲडजस्टमेंटसाठी मी नॉड लावते. लहान मुलींना नॉड ह्या आठवणीने लावायच्या, त्याच्यामुळे लुक चांगला येतो. फिटिंगला पण चांगलं आपल्याला हवं तसं ॲडजस्टमेंट करता येते फ्रॉकीला. दुसऱ्या बाजूला पण सेम आपल्याला नॉट ठेवून फिटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या पूर्ण फ्रॉकीचा व्हिडिओ बघितला असाल की कुठेही तुम्हाला कसल्याही प्रकारचं म्हणजे ओव्हरलॉक करायची गरज पडलेली नाही किंवा कसलाही धागा दोरावाला कपडा असा बाहेर आलेला दिसणार नाही. फिनिशिंगला एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फ्रॉक सांगितलेली आहे. जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर फ्रॉक शिवली तर तुम्हाला ओव्हरलॉक करण्याची कुठेही गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपली सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही आता याला डेकोरेट करू शकता.
आता मी साईडला जी नॉड लावलेली आहे ॲडजस्टसाठी त्याला मी पूर्ण गोंडे लावून घेते दोन्ही साईडला. अशा तऱ्हेने आपली सुंदरशी फ्रॉक तयार झालेली आहे. बॅकला जी फिटिंगसाठी नॉड लावलेली आहे ती नॉड आपण बांधून घेऊयात. तुम्ही बघू शकता डिझाईनमध्ये पॅरट हा पूर्ण सेंटरला आलेला आहे, त्यामुळे फ्रॉक ही पूर्ण सुंदर आणि ॲक्टिव्ह दिसत असेल. अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.